रामशेजचा सिंग. सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये महान मराठा राजा संभाजी महाराज सिंहाच्या धैर्याने राज्य करत होते. त्यांचे प्रजाजन त्यांच्यावर प्रेम करत होते, कारण ते फक्त एक राजा नव्हते, तर त्यांचे रक्षक होते. एके दिवशी एका गुप्तहेराने एका गुप्त योजनेची बातमी आणली. शक्तिशाली मुघल सैन्य रामशेज किल्ल्यावर अचानक हल्ला करण्याची योजना आखत होते. संभाजी महाराजांना माहित होते की रामशेज एक लहान किल्ला आहे, पण तो महत्त्वाचा होता. आपण त्यांना तो घेऊ देणार नाही, त्यांनी घोषित केले. आपण फक्त तलवारीने नाही तर बुद्धीने लढू. त्यांनी आपले सर्वोत्तम अभियंता येसाजी कंक नावाच्या एका हुशार माणसाला बोलावले. येसाजी महाराज म्हणाले, तुम्ही असे काहीतरी बनवा जे आपल्या शत्रूंना आश्चर्यचकित करेल. येसाजी आणि त्यांच्या टीमने दिवस रात्र काम केले. त्यांनी एक प्रचंड लाकडी तोफ बनवली, जी सहजपणे हलवता येत होती आणि मोठ्या ताकदीने गोळा फेकू शकत होती. जेव्हा मुघल सैन्य रामशेजला पोहोचले तेव्हा ते हसले. हा छोटा किल्ला सूर्यास्तापर्यंत आमचा होईल, त्यांच्या सेनापतीने बढाई मारली. पण जसे ते पुढे सरसावले, दरीत एक मोठा धमाका घुमला. डोंगरावर लपवलेल्या प्रचंड लाकडी तोफेने एक मोठा दगड त्यांच्या सैन्यावर डागला. मुघल आश्चर्यचकित आणि गोंधळलेले होते. त्यांनी असे शस्त्र कधीच पाहिले नव्हते. पुन्हा पुन्हा तोफेने गोळे फेकले आणि मराठा सैनिक नव्या धैर्याने लढले. ज्या मुघल सैन्याला सहज विजयाची अपेक्षा होती त्यांना माघार घ्यावी लागली. लहान रामशेज किल्ला वाचला होता. संभाजी महाराजांची हुशार योजना यशस्वी झाली होती. त्यांनी दाखवून दिले की एक तीक्ष्ण बुद्धी आणि धाडसी हृदय सर्वात मोठ्या सैन्यापेक्षाही अधिक शक्तिशाली असते. त्यांची कीर्ती वाढली आणि त्यांच्या प्रजेने आपल्या शहाण्या आणि पराक्रमी राजाचा उत्सव साजरा केला.